वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये मिसलेनियस एक्सरसाइज 2 मधला 12 क्वेश्चन जो आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इन लायब्ररी 50% ऑफ टोटल नंबर ऑफ बुक्स इज मराठी. द बुक्स ऑफ इंग्लिश आर 1/3 ऑफ मराठी बुक्स. द बुक्स ऑफ मॅथमॅटिक्स आर 25% ऑफ इंग्लिश बुक्स. द रिमेनिंग बुक्स आर 560 ओके ऑफ अदर सब्जेक्ट. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ बुक्स इन द लायब्ररी? टोटल नंबर किती आहे बुक्सचा? तर याच्यामध्ये स्टार्ट करताना काय करूया आपण, टोटल नंबर फाइंड आउट करायचा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टोटल नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी. तर त्याला एक्स सपोज करूया. लेट फर्स्ट स्टेप, लेट द टोटल नंबर ऑफ बुक्स ओके इन लायब्ररी इज इक्वल टू एक्स. टोटल नंबर किती आहे बुक्सचा? एक्स आहे. आता मराठीचे बुक्स किती आहेत? ओके, नंबर ऑफ मराठी बुक्स असं लिहा. नंबर ऑफ मराठी बुक्स. आता हे सगळं एक्स मध्येच येणार आहे. नंबर ऑफ मराठी बुक्स इज इक्वल टू किती आहे ते? टोटल नंबरच्या 50% आहे. 50% ऑफ टोटल नंबर ऑफ बुक्स म्हणजे काय लिहिणार आपण? 50% ऑफ टोटल नंबर ऑफ बुक्स किती सपोज केलेत आपण? एक्स. ओके, टोटल नंबरच्या 50%. 50 म्हणजे 50/100 मल्टिप्लाय हा किती आहे? एक्स आहे. ओके, सो 51 जा 50 आणि 52 जा किती येणार? 100. ओके, 51 जा 50, 52 जा 100 म्हणजे एक्स मल्टिप्लाय 1 केलं तर किती येणार? x/2 येणार. ओके, नंबर ऑफ मराठी बुक्स तर किती आले? नंबर ऑफ मराठी बुक्स x/2. इथे इन शॉर्ट लिहितो मी मराठी. तुम्ही लिहा ते पूर्ण, नंबर ऑफ मराठी बुक्स. मराठीचे आपल्याला इथे एक्स मध्ये आलेले आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे इंग्लिशचे बुक्स कसे आहेत? नंबर ऑफ इंग्लिश बुक्स. ओके, नंबर ऑफ इंग्लिश बुक्स तर ते 1/3 आहेत. 1/3 ऑफ मराठी बुक्स. 1/3 ऑफ मराठी बुक्स. ओके, असं दिलेलं आहे. 1/3 म्हणजे 1/3. 1/3 ऑफ मराठी बुक्स किती आलेत आपले? तर x/2 आलेले आहेत. ओके, सो परत इथे x1 जा x आणि इथे 3 मल्टिप्लाय 2. 3 2 जा 6 म्हणजे नंबर ऑफ इंग्लिश बुक्स किती आलेत? तर x/6 हे आपले आलेत इंग्लिश बुक्स. नाव नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक. ओके, नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स. नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स. मॅथमॅटिक्स बुक्स फाइंड आउट करताना नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स इथे काय करणार आपण? किती दिलेत मॅथमॅटिक्स बुक्स? 50% ऑफ इंग्लिश, सॉरी 25% ऑफ इंग्लिश बुक्स. जे काही इंग्लिश बुक आहे त्याच्यात 25% म्हणजे 25%. ओके, 25% ऑफ इंग्लिश बुक्स. नंबर ऑफ इंग्लिश बुक्स इन शॉर्ट लिहितो मी इंग्लिश बुक्स. सो 25% मीन्स 25/100. पर्सेंटेज कसं लिहितो आपण? 25/100 मल्टिप्लाय इंग्लिश बुक्स किती आलेत आपले? x/6. ओके, सो 25 1 जा 25, 25 4 जा 100 म्हणजे इंग्लिश बुक किती आले आपले? तर इथे x1 जा x, सॉरी नंबर ऑफ मॅथमॅटिक्स बुक्स किती आले? x1 जा x आणि 4 मल्टिप्लाय 6 किती येणार? 24. सो मॅथमॅटिक्स किती आले? मॅथमॅटिक्स x/24. ओके, आता रिमेनिंग बुक्स ते पण दिले आपल्याला. रिमेनिंग बुक्स ऑफ अदर सब्जेक्ट्स ते किती आहेत? बाकीच्या सब्जेक्टचे 560. बघा क्वेश्चन मध्ये इथं दिलेलं आहे आपल्याला. रिमेनिंग बुक्स आर 560. ओके, तर हे सगळे बुक्स, नंबर ऑफ बुक्स आपण एक्स मध्ये आणि हा शेवटचा एक नंबर आहे. तर बघा, देअरफॉर पहिल्यांदा इंग्लिशचे बुक किती आलेत बघा स्टार्टिंगला, सॉरी मराठीचे किती आलेत? x/2. ओके, x/2. हे कशाचे आले? मराठीचे. पहिला मराठीचे. इंग्लिशचं किती आलाय? x/6 प्लस हे आलं इंग्लिश. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स x/24 आणि रिमेनिंग बुक्स किती आहेत? 560 म्हणजे हे मराठी झाले. ओके, परत हे कशाचे झाले आपले? इंग्लिशचे. त्यानंतर मॅथमॅटिक्स आणि रिमेनिंग सगळे मिळून टोटल नंबर ऑफ बुक्स किती आहेत? एक्स. ओके, या सगळ्याचे ऍडिशन किती येणार आहे? एक्स. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे इक्वेशन कसं लिहायचं.
आता ऍडिशन करायची असेल तर प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती पाहिजे, सेम पाहिजे. सेम म्हणजे सगळ्यात मोठा किती आहे, 24. याचा इथे काही नाही म्हणजे 1 आहे, हे कन्सिडर करा. तर प्रत्येकाला 24 येण्यासाठी मल्टिप्लाय करा. सो 2 ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 12. ओके, 2 मल्टिप्लाय 12 हे येणार वरती एक्स. एक्सला सुद्धा कितीने मल्टिप्लाय करायचं, 12 याच्यामध्ये. ओके, दुसऱ्यामध्ये डिनॉमिनेटर किती आहे, 6 आहे. तर 6 ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 24 येईल, 4 ने. वरती पण 4 ने मल्टिप्लाय करायचं, एक्स मल्टिप्लाय 4 दुसऱ्यासाठी. तिसऱ्याचा ऑलरेडी डिनॉमिनेटर 24 आहे. सो ऍज इट इज राईट डाऊन करा, एक्स प्लस 24. आता 560 याचा डिनॉमिनेटर 1 आहे. तर 1 ला कितीने मल्टिप्लाय करायला पाहिजे, 24. वरती पण किती करणार, 24 इज इक्वल टू एक्स आहे तसं ठेवा. फक्त आपल्याला ह्या साईडचं काय करायचं आहे, डिनॉमिनेटर 24 करायचं. सो एक्स ऍज इट इज लिहा. आता हे लिहिल्यानंतर आता बघा प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती येणार आहे, 12 2 जा 24 आला. याचा सुद्धा किती येणार, 24. तर प्रत्येकाचा डिनॉमिनेटर किती येईल, 24. ओके, मग आता 12 मल्टिप्लाय एक्स केला आपण, 12x प्लस 4 मल्टिप्लाय एक्स 4x प्लस एक्स ऍज इट इज. आणि यांचं मल्टिप्लिकेशन 560 आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, 560 अँड 24. तर हे मल्टिप्लिकेशन करून बघा, इतकं येते का बघा, 13,440. हे चेक करून बघा. ओके, मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू इकडे एक्सच ठेवा. आता डिनॉमिनेटर सेम आहे तर एकदाच लिहा, होल डिनॉमिनेटर इज 24. आता हे ऍडिशन करा, 12 प्लस 4 किती येणार, 16. 16 प्लस इथे काही नाही म्हणजे किती घ्यायचा, 1 घ्यायचा. सो 12 प्लस 4 16, 16 प्लस 1 17x. ओके, प्लस 13,440 इज इक्वल टू किती येणार, एक्स. आता इथे हा डिवाइड आहे 24, तो इकडे येऊन काय होईल, मल्टिप्लाय. सो एक्स मल्टिप्लाय किती येणार, 24. ओके, एक्स मल्टिप्लाय 24. मग आता इकडं हा डिवाइड म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणून डिवाइड, तर तो याला इकडे येऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. एक्स मल्टिप्लाय 24 झाला. तर तो एक्स मल्टिप्लाय 24 झाल्यानंतर इकडे कोण राहिलं मग वरती, जस्ट मिनिट, हे 17x प्लस 13,440. आता हे इकडे लिहूया आपण, म्हणजे हे आधी करूया, 24 इंटू एक्स 24x. आता हा प्लस 17x इकडे येऊन काय होईल, मायनस होईल, कारण इथे प्लस आहे, तो प्लसचा काय होईल, मायनस. याचा आन्सर आला 24. 17 ला इकडे आणला आपण. ओके, तो प्लसचा झाला मायनस. इथं कोण राहिलं मग, तर हा नंबर 13,440. आता हे आन्सर लिहूया, 24 मधून जर तुम्ही का 17x मायनस केले तर किती येणार, 7x. ओके, याचा आन्सर इकडे, आणि हा नंबर इकडे लिहूया आपण, 13,440, कारण आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे, तो लेफ्ट साइडला ठेवा. आता 7x म्हणजे काय, 7 मल्टिप्लाय एक्स. सो एक्स इज इक्वल टू 13,440 डिवायडेड बाय 7. तर याला 7 ने डिवाइड करून बघा, एक्स 7 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे, तो 1920. हे त्याचा आन्सर येणार आहे. चेक करून बघा, याला 7 ने डिवाइड करा वरच्या नंबरला. ओके, आता एक्स म्हणजे काय म्हटलं होतं आपण, टोटल नंबर ऑफ बुक्स. देअरफॉर टोटल नंबर ऑफ बुक्स, नंबर ऑफ बुक्स इज इक्वल टू 1920. टोटल बुक्स किती असणार आहेत, 1920. आणि मागे आन्सर चेक करू शकता, हे आपला आन्सर करेक्ट आहे. ओके, तर हे काय करायचं, अशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं. तर नेक्स्ट याच्यातले जे क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण चॅप्टर वाईज आहेत, त्यामुळे आपण प्रत्येक चॅप्टर मधले जेवढे जेवढे क्वेश्चन आहेत ते एक एक बघूया.